कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाच्या 1 किलोमीटर परिघातील वायू प्रदूषणाची शिवाजी विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभागाकडून चाचणी घेण्यात आली होती। त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झालाय। या परिसरात वायू प्रदूषणाचा वेग मोठा आहे। त्यातून या परिसरातील शासकीय कार्यालय, CPR हॉस्पिटल यांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागणार आहे। हे संकट टाळण्यासाठी गुजरात राज्यातील सुरत शहराच्या धर्तीवर वायू शुद्धीकरण यंत्रणा बसवावी अशी मागणी इतिहासप्रेमी सामाजिक संघटनांनी केली आहे। दरम्यान पुरालेखागार कार्यालयाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 27 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। कोल्हापूर हे संस्थानकालीन शहर आहे, त्यामुळे भाऊसिंगजी रोडवरील CPR शेजारील कोल्हापूर पुराभिलेखागार कार्यालयात ऐतिहासिक कागदपत्रांचा अमूल्य ठेवा आहे। सुमारे 450 वर्षांपूर्वीची आणि तब्बल 3.5 कोटीपेक्षा अधिक दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्र या कार्यालयात जपली आहेत। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मूळ कागदपत्रांचाही समावेश आहे। कोल्हापूर पुराभिलेखागार कार्यालय परिसरात वाहनांची प्रचंड वर्दळ असते, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषित हवेचा जुन्या कागदपत्रांवर कोणता परिणाम होतो याचा अभ्यास शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभाग प्रमुख आसावरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात केलाय। या चाचणीचा अहवाल आणि निष्कर्षही प्रसिद्ध करण्यात आलेत। त्यामध्ये या परिसरातील हवा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित आहे, त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। त्यातून या प्रदूषित हवेचा पुरालेखागार कार्यालयातील ऐतिहासिक कागदपत्रांवर परिणाम होण्याची भीती आहे। त्यामुळे या परिसरात ग्रीन बेल्टसह सुरतच्या धर्तीवर एअर स्मॉग टॉवर म्हणजेच हवा शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करावी। त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 3 कोटी रुपये निधीची खास बाब म्हणून तरतूद करावी अशी मागणी परीख पूल समितीसह शहरातील विविध इतिहासप्रेमी संघटना, सामाजिक सेवाभावी संस्थांनी केली आहे। अशा ऐतिहासिक वस्तू असलेल्या ठिकाणी जी पातळी आहे प्रदूषणाची ती अतिशय गंभीर स्वरूपाची झालेली आहे। याकरता आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं, त्यांना ही माहिती सर्व उपलब्ध करून दिली आणि त्याकरता आम्ही त्यांना तिथं काही सूचनाही केलेल्या आहेत की व्हर्टिकल गार्डन असतील किंवा ग्रीन झोन तिथं वाढवणे गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तिथं कार्यान्वित करणं गरजेचं आहे। याची आम्ही सातत्याने मागणी करतोय आणि त्याच्याबरोबरच त्याचं स्वतंत्र अस्तित्व पुरालेखागारचं राखण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। पुरालेखागारच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील, संशोधक सहाय्यक सर्जेराव वाडकर, सूरज पाटील, फिरोज शेख, वैभवराज राजे भोसले, चंद्रकांत कांडेकरी यांच्या उपस्थितीत हवेची चाचणी घेण्यात आली होती। दरम्यान जिल्हा नियोजन समितीकडून पुरालेखागार कार्यालयाच्या विविध कामांसाठी 27,22,897 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्यातील 20,54,674 रुपयांचा निधी आग प्रतिबंधक उपाययोजना तर 6,68,223 रुपयांचा निधी कार्यालयाअंतर्गत विद्युतीकरणासाठी वापरला जाणार आहे। सध्या कोल्हापूर पुराभिलेख कार्यालयातील दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांचं डिजिटलायझेशन आणि 9 कॅमेरे आणि 40 कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं फिल्मिंगचं काम सुरू आहे। नजीकच्या काळात कार्यालय परिसरात फरसबंदी रस्ता, प्रवेशद्वार, कमान, अभ्यासक, संशोधनासाठी कार्यशाळा, सुसज्ज अभ्यासिका ही कामं सुद्धा निधी उपलब्धतेनुसार मार्गी लावली जाणार आहेत।